उस्मान, आता तू मराठीत बोलतो, मग मी पण मराठीतच तुला सांगतो की तुमचा व्हिडिओ मला खूप आधीच आला होता, पण मी विचार केला की का रिएक्शन द्यावं, अर्थही नाही. म्हणजे तुम्ही ते औरंगजेब बद्दल जे बोलत होता, तुला तुझी अवकात आहे का ती औरंगजेबाबद्दल बोलायची? तुझी अवकात आहे का? आज जे तुम्ही स्वप्न बघताय ना, कुठलं स्वप्न बघताय? अखंड भारताचं स्वप्न बघताय ना, त्याचा बाप आहे तो अखंड भारताचा. महाराजांचं नाव वापरून आणि टॅग्स वगैरे, एवढे टॅग्स तुझ्या आईला एवढं लक्षात कसं राहतं रे तुला माकडा? एवढं सगळं कसं लक्षात राहतं रे तुला? एवढे टॅग बिग कधी लावायचे काय? कॉपी पेस्ट करून ठेवले का टेक्स्टबुकमध्ये? हे च्या आईला. पण ठीक आहे सर, सगळं ठीक आहे, पण म्हणजे तू काय पण मनात येते ते बोलते. तुला काय नॉलेज आहे? कुठून आले तू भाई? कुठला व्हॉट्सअप, कुठलं कोणी सेंड केलं होतं तुला हे सगळं? औरंगजेब चांगला आहे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी काय, अरे आईच्या गावात काय केलंय त्यांनी? तुला काय कल्पना आहे? जरा वाच जाऊन माकड तोंडाच्या, तूच वाच. तुमचेच लोक त्याला नावं ठेवतात बरीच, आणि जी त्याची पोरं आहेत तुझ्यासारखी, ती त्याला देव मानतात, प्रेम करतात, जाम काय 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 नाही का, म्हणजे डोक्यावर ठेवून बसतात. पण कसे उगाच कोणाच्या पण नादी नको लागू रे, नको लागू. कसे अखंड भारताचा मालक आहे तो, अखंड भारताचा मालक तडपला रे, लेणकार का तडपला रे तो, नाही करू शकला इथे काय. माहिती तर आहे ना. आता रिपीट किती वेळा त्रास देऊ रे तुम्हाला लोकांना मी, मला पण वाईट वाटतं है की नाही. तुमच्या नादात बाकीचे दुखवले जातात विनाकारणची, जे चांगली लोक आहेत. तर मुद्दा काय उगाच नको ना, मतलब काही पण नको भेटवाय. तू मला शिव्या दिल्या वगैरे ते चांगलं आहे, मला काय एवढा प्रॉब्लेम नाही त्या शिव्यांचा. मी नॉर्मल शिव्या खाऊ शकतो या ब्रो, चिले यार. पण हे सगळं नको करू. चालले तुझी लाईफ ती चालव ना, दुसरं नॉर्मल टॉपिकवर गेम खेळ, मस्त दाढी विडी, दाढी कर, माकड दिसायला लागलं भाई. प्रॉपर दाढी कर, अशी मस्त अशी इथून अशी कटिंग बिटिंग, काहीतरी आंघोळ पण कर जाणी रोज 2 टाइम तरी. आणि तू बांधील की फॅमिलीमधला नाहीये, तुला बांधील की फॅमिलीमध्ये मी कधीच घेणार नाही. अशी माकडं मी बांधील की फॅमिलीत घेत नाही. आमची बांधील की फॅमिली खूप वेगळी आहे. ते थोडेसे ना मान ठेवतात म्हणून ते आले नाही, आणि त्यांनी विष अजून ओकलं नाही म्हणून तू वाचलंयस. तर हे सगळं करू नको प्लीज, ठीक आहे ना. पुढच्या वेळेस असा चुकीचा काय व्हिडिओ पडला, चुकीचा एक शब्द जरी पडला, तर तुला तोडू व्हा, आणि असं तसं नाही तोडू, वकव. आणि हां, मला ते ऑफलाईन भांडणामध्ये इंटरेस्ट नाही सध्या, मला तेवढा टाईम नाही आहे. मला कामं मग खूप असतात लाईफमध्ये, खूप पुढे जायचं आहे, चांगली कामं करायची आहेत. त्यामुळे मी इथे ऑनलाईनच तोडील तुला. मग तुला परत मग ऑनलाईन लाईव्ह यायला वांदे, व्हिडिओ बनवायला, अख्खा ऑनलाईन करिअर खराब. मग तू ऑफलाईनमध्ये डिप्रेशनमध्ये राहणार. मग तू माझ्या नावाने कोसत राहणार की यांनी माझं लाईफ बर्बाद केलं, यांनी माझं लाईफ बर्बाद केलं, मी काय करू आता, मी काय करू. मग काहीतरी एखादं पंक्चरचं दुकान टाकणार. नाही मजा ब्रो, त्यापेक्षा जे आहे ते कर. लाईफ तुझी तू जग, आणि त्याला पूजू नको. इकडे आहेस ना, तर छत्रपती शिवाजी महाराजच, बाकी कोण नाही भाऊ. जास्त डोक्यात जाऊ नको.